नमस्कार सर्वांना. सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे मासवडीची रेसिपी. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी ते 2 चमचे खसखस तेही गुलाबी रंगावर भाजून घेतलेलं आहे आणि 1 वाटी खोबरं तेही गुलाबी रंगावर भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच्यासाठी आपण 1 मोठा कांदा घेतलेला आहे. अर्धी पळी तेल कढईमध्ये टाकून 1 मोठा कांदा आणि 5-6 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे. त्याही असा ब्राऊन रंग होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता कांदा थंड होईपर्यंत आपण हे जे भाजून घेतली होती तीळ, खसखस, शेंगदाणे आणि खोबरं ते थोडं जाडसर मिक्सरला फिरवून घेणार आहोत. अशा प्रकारे हे मी वाटून घेतलेलं आहे. आता आपला कांदा थंड होत आलेला आहे. आता ह्याला मी मिक्सर जारमध्ये टाकून हे वाटलेलं सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि कांदा आणि लसूण भाजलेला तोही टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद आणि एक चमचा घरगुती मसाला टाकून हे मिश्रण पुन्हा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, आपला मासवडीचा मसाला तयार आहे. याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही. आणि आता त्यासाठी पिठलं तयार करणार आहोत. पिठल्यासाठी 4 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या त्याही जाडसर वाटून घेतलेल्या आहे. कढईमध्ये 1 पळी तेल टाकून अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि पाव चमचा हिंग टाकून हे आपण तडतडून घेणार आहोत. मोहरी तडतडली की आपण जे हिरव्या मिरची आणि लसूणचं वाटण केलं ते टाकून हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता पाव चमचा हळद टाकायची आहे. हे पिठलं बनवण्यासाठी मी 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी बेसन घेणार आहे. 1 वाटी पाणी हे मी ह्या फोडणीमध्ये गरम करायला ठेवणार आहे. हे पहा, आता हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आता ही 1 वाटी पाणी मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे पिठलं बॅटर तयार करून घेणार आहोत. हे बेसनाचं आपण 1 वाटी पाणी टाकून ह्याचं व्यवस्थित मिक्स करून हे आपण त्या उकळीमध्ये बॅटर घालून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण हे बनवून घेतलेलं आहे. ह्याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ कढईमध्ये मी टाकलेलं आहे आणि आता एक हाताने हलवत हे बॅटर थोडं करून मिक्स केलेलं बेसन पीठ आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण पाणी घालून बॅटर तयार करून हळूहळू आपण त्या उकळीमध्ये सोडलं तर ह्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत. हे पहा, आता हे बॅटर मी सगळं मिक्स करून घेत आहे. हे पिठलं आता ह्याच्यामध्ये एकही गुठळी होणार नाही, पाहू शकता. हे पहा, आता मी हलवून घेतलेलं आहे आणि हळूहळू सोडलेलं आहे ते बेसन पिठाचं बॅटर. हे पहा, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता याच्यामध्ये एकही गुठळी तयार झालेली नाही. आता हे थोडं शिजलं का आणखी घट्ट होणार आहे. तरीही पाहू शकता एकही गुठळी तयार झालेली नाही. आता हे आपलं बेसन थोडंसं शिजत आलेलं आहे. आता हे पिठलं आपण 10 ते 12 मिनटासाठी आपण झाकून त्याला शिजवून घेणार आहोत. त्याचा कच्चेपणा जाईल म्हणून 10-12 मिनटासाठी स्लो गॅसवर शिजवून घेणार आहोत. हे पहा, मध्ये मी थोडं झाकण उघडून हे पिठलं चेक केलं होतं आणि प्लेटवर टाकून पाहिलं. हे पहा, किती छान आपली त्याची वडी तयार झालेली आहे. आता एक सुती कापड घेऊन पाण्यामध्ये पिळून मी त्याला ताटावर टाकून घेतलेलं आहे. थोडंसं तेल आणि पाण्याचा हात फिरवून त्याच्यावर खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर टाकून हे थोडंसं भुरभुरून टाकून घेतलेलं आहे. आता हे गरम पिठलं आहे, थोडं थंड झालेलं आहे आणि आपण पाण्याचा हात लावून हे बेसन आपण त्याच्यावर थापून घेणार आहोत. हे पाहू शकता, पाण्याचा हात लावल्यानंतर हे हाताला चटके लागत नाहीत. आता हे आपलं थापून झालेलं आहे. आता ह्याच्यावर आपण हा मसाला बनवलेला आहे मासवडीचा, तोही आपण ह्याच्यावर टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे मसाला टाकून थोडं प्रेस करून आपण हे कापडाने गुंडाळी ह्याची तयार करून घ्यायची आहे. हे पाहू शकता, आता आपण हे मासवडीचं वडी तयार केलेली आहे. अशा प्रकारे तयार करायची आहे आणि वडी पूर्ण झाल्यानंतर असं 2 हाताने थोडं माशाचा आकार द्यायचा आहे आणि हळूहळू त्याला प्रेस करत बनवून घ्यायची आहे. ही पहा, आपली मासवडी तयार आहे. आता थंड झाल्यावर ह्याचे अर्धा इंचाचे काप करायचे आहेत. अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत.
कशी वाटली मासवडीची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे पाहू शकता, खूप जाड वड्या करायच्या नाहीत आणि खूप पातळही पाडायच्या नाहीत. अशा प्रकारेच ते तुकडे करून घ्यायचे आहेत. हे पाहू शकता, आपली मासवडी तयार आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे पहा, वडी तयार झालेली आहे. किती छान दिसते. अशा प्रकारे तुम्हीही बनवा. धन्यवाद.